महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सगळ्यात मोठा निर्णय. तुम्हाला मिळणारा 15 किलोचा तेल डबा आता मिळणार फक्त काही रुपयात. तर तुमच्या घरी असणारा सिलेंडर गॅस देखील तुम्हाला मिळणार अगदी थोड्या पैशामध्ये, जो की 100-200च्या मध्ये. मित्रांनो, फडणवीस सरकारने केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयाला आता आपण नवीन रूपाने देत आहोत असं म्हणत महाराष्ट्रातील जवळजवळ 4 कोटी ग्राहकांना सगळ्यात मोठा फायदा करून ठेवलाय. अशाच जवळजवळ 10 वस्तूंच्या किमती आता राज्य सरकार कमी करत आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त या 3 गोष्टी करायच्यात. तुम्हाला ह्या 3 गोष्टी जर केल्या तर तुम्हाला तेल डब्यासह सिलेंडर गॅस असेल आणि इतर 10 वस्तू असतील, या तुम्हाला अगदी काही रुपयामध्ये मिळतील. तुम्हाला 10 ते 12 हजार रुपयांचं महिन्याचं लागणारं रेशन हे तुम्हाला काही रुपयात आता भरून मिळेल. कारण की नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने लावलेले सगळे कर आता महाराष्ट्र सरकार संपुष्टात आणून आता राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाचा निर्णय घेत आहे. ज्या प्रकारे लाडक्या बहिणींना आपण 1500 रुपये देत होतो आणि साड्या देत होतो, त्या प्रकारचे काही लोकांना भांड्यांचे संच देखील सरकार देत होतं. या सगळ्या योजना आता बंद करून आता सरकार मात्र तुम्हाला या तेलाच्या डब्यासह सिलेंडर गॅस या 2 महत्त्वाच्या लागणाऱ्या वस्तूंसह इतर 10 वस्तू तुम्हाला प्रचंड स्वस्तात देण्याचा निर्णय झाला असून 1 ऑगस्ट पासून हा निर्णय प्रत्यक्ष तुमच्या समोर आणला जाणार आहे. तुमच्यासाठी हा महत्त्वाचा ठरणार आहे. तेव्हा तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला या गोष्टीसाठी खूप महत्त्वाची 2च कामं करायची. ती कामं नेमकी कोणती आहेत, सरकार नेमकं काय करणार आहे, याची आता आपण सविस्तरपणे अपडेट जाणून घेऊया. सरकारने त्यासाठी कोणकोणत्या 3 कागदपत्रांची आवश्यकता तुम्हाला सांगितलेली आहे. कारण की या सरकार जेव्हा एखादी गोष्ट जारी करतं, लागू करतं, त्यावेळेस त्याला महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांची देखील आवश्यकता असते. सरकारी कागदपत्र कोणती लागणार आहेत, फक्त तुम्हाला सिलेंडर गॅस आणि तेल डबा ह्याच गोष्टी नाहीत, तर तुम्हाला इतर गोष्टी देखील तुम्हाला त्या अगदी काही रुपयामध्ये मिळणार असल्याने सरकारने या 12 वस्तू स्वस्त करण्याचा निर्णय घेतल्याने नरेंद्र मोदी सरकारला देखील या निर्णयाचं पुनर्विलोकन करावं लागेल. कारण की महाराष्ट्र सरकारने सगळे कर रद्द करून हा निर्णय सर्वसामान्यांना परवडेल असाच जारी केलाय. त्यामुळे या निर्णयाचं सध्या महाराष्ट्राच्या जवळजवळ 10 कोटी जनतेकडून सरकारचं अभिनंदन केलं जात आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे निर्णय आता 1 ऑगस्ट पासून लागू करण्याचे सांगितले जाते. ग्राम पातळीवरती, तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती हे निर्णय त्या गावात, त्या शहरामध्ये लागू करण्यासाठी सरकारने देखील ही महत्त्वाची योजना आणल्याचं सध्या बोललं जातंय. आता आपण प्रत्यक्षपणे त्या योजनेकडे जाऊया, ज्या योजना सरकार तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या घरात देणार आहे. तेव्हा महाराष्ट्रातील सर्वांनाच विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होईल आणि सगळ्यांनाच याचा फायदा होईल. जर तुम्ही ही गोष्ट केली नाही तर तुम्हाला तेल डब्बा आणि सिलेंडर गॅस या 2 गोष्टींपासून मिळणारा नफा तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी लागणारी 3 कागदपत्र आणि अर्ज कुठे करायचा आहे, अर्ज कुणाला करायचा आहे, कुठे जाऊन अर्ज करायचा आहे, की अर्ज करायचा नाही की मोबाईलवरच करायचं आहे, नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत, ग्रामसेवकाकडे जायचं की तलाठ्याकडे जायचं की तुमच्या रेशन कार्ड धान्य दुकानदाराकडे जायचं, या देखील गोष्टींचा आपण आता यामध्ये सगळ्यात मोठा पुरावा घेणार आहोत. तेव्हा मोदी सरकार आता वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी, देशातील वेगवेगळ्या नागरिकांसाठी वेगवेगळे निर्णय घेत असते. त्यांनी PM किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना देण्याचं मंजूर केलंय. महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी हप्ता देण्याचं मंजूर केलंय. अशा वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांना पैशांच्या स्वरूपात देणं झालंय. परंतु आता देशात वाढलेली प्रचंड महागाई, सर्वसामान्य लोकांना होत असलेला त्रास, या सगळ्यांमुळेच आता मात्र महाराष्ट्राच्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम सध्या केलं गेलंय. पेट्रोलच्या, डिझेलच्या वाढणाऱ्या किमती, सिलेंडर गॅसच्या वाढलेल्या किमती, त्याच प्रकारे तेलाच्या वाढलेल्या किमती, यामुळे सर्वसामान्यांना जगणं मुश्किल झालंय. यातून वर काढण्यासाठी सरकार वेगवेगळे निर्णय वेळोवेळी आणत असते आणि या निर्णयातूनच हा निर्णय झाला. यासाठी जवळजवळ सरकारने जवळजवळ 33,000 कोटींचं
पॅकेज सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी लागू केलंय आणि या पॅकेजनुसारच नागरिकांना याचा फायदा होणार आहे. राज्यातील जवळजवळ 10 कोटी नागरिकांना याचा फायदा होईल आणि हा फायदा अतिशय मोठ्या रूपात होण्याचा सध्या शक्यता आहे. परंतु तुम्हाला ती 3 महत्वाची कागदपत्र आणि फक्त या 10 ते 18 जिल्ह्यांसाठीची योजना लागू आहे. ही योजना कुणाला होणार लागू याचा देखील आपण मोठा आढावा घेणार आहोत. तेव्हा शेतकरी बांधवांनो आणि राज्यातील सर्वच नागरिकांनो ही माहिती तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवा, कारण की या महत्त्वाच्या बाबी तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं होतं. त्यासाठीच हा व्हिडिओचा अट्टास असून या सगळ्यामधूनच राज्यातील सगळ्याच रेशन कार्ड धारकांना असेल किंवा ज्यांच्याकडे 3 महत्त्वाची कागदपत्रे आहेत यांना हा सगळ्या वस्तू स्वस्त मिळणार आहेत. आता नेमक्या ह्या वस्तू किती रुपयाने मिळणार, स्वस्त कितीपर्यंत मिळणार याची आता आपण पूर्णपणे माहिती जाणून घेऊया. या सगळ्या वस्तू आता तुम्हाला स्वस्तात देण्याचा निर्णय सरकार घेत आहे. पहिल्यांदा गॅस सिलेंडर मोदी सरकारने तुम्हाला गेल्या 2 वर्षापूर्वी गॅस सिलेंडर 100 रुपयात तुम्हाला देण्याचं मान्य केलं होतं आणि तो गॅस सिलेंडर 100 रुपयात भरून देण्याचं मान्य केलं होतं. तशा स्वरूपात तुम्हाला आता मोठा सिलेंडर 200 रुपयात भरून देण्याचा निर्णय सध्या सरकार घेणार असल्याची माहिती समोर येते. म्हणजे जवळजवळ तुमचे 800 रुपये या ठिकाणी वाचतील. पण त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काम करायचंय, ते काम देखील तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. दुसरी महत्त्वाची म्हणजे तेल डबा साधारणतः सध्याला 3000 रुपयांपर्यंत गेलाय. तो देखील तेल डबा कमी करण्याच्या हालचाली केंद्र सरकारच्या स्तरावरून चालल्या आणि राज्य सरकारने त्याच्यावरती असणारा सर्वात मोठा कर बाजूला करून आता जवळजवळ तो 800 ते 600 रुपयांपर्यंत 15 किलोचा तेल डबा तुमच्या घरात येण्यासाठी सरकारने या हालचाली सुरू केल्या आहेत. म्हणजे सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्यासाठी आता सरकार खूप मोठे निर्णय सध्या घेत आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे पेट्रोल डिझेलच्या किमती देखील 70 ते 60 रुपयांपर्यंत आणण्याचा सरकार निर्णय घेते. त्यावरती असणारा अतिरिक्त कराचा शुल्क कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यानंतर रोजच्या लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू साधारणतः 9 वस्तू आहेत ज्या तुम्हाला दररोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात लागतात, ज्या तुम्हाला रेशन कार्डवरती मिळतात, त्या तुम्हाला मोफत देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. आतापर्यंत तुम्हाला पैसे द्यावे लागत होते, परंतु आता या 9 वस्तू तुम्हाला मोफत स्वरूपात सर्वसामान्य नागरिकांना देण्याचा हा सर्वात मोठा इशारा दिला गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी याचं कौतुक करत तुम्हाला मात्र रेशन कार्ड, तुमचं आधार कार्ड आणि तुमचं वोटिंग कार्ड, मतदान कार्ड या 3 महत्त्वाच्या बाबीच लागणार आहेत. इतर बाबींची तुम्हाला कोणत्याही प्रकारची गरज लागणार नाही. या 3 वस्तू तुमच्याकडे असल्या, पुन्हा एकदा आधार कार्ड, तुमचं रेशन कार्ड, तुमचं वोटिंग कार्ड या 3 वस्तू लागतील.